सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचा भाग 21. तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. स्वामींचा शिष्यवर्ग मोठा होता. काही शिष्य फार भाविक. कोणाच्या कुटुंबात काही मंगल कार्य झालं की पावसला स्वामींच्या दर्शनास जाण्याची प्रथा काही शिष्यांनी पाडली होती. अशा ह्या प्रथेत अधूनमधून स्वामींकडे काही नवदाम्पत्य दर्शनास येत, तर काही मुंज झालेले मुलगे पण येत असत. या सर्वांना स्वामी मोठ्या प्रेमानं आशीर्वाद देत. कुणाला काही वस्तू भेट म्हणून देत, कुणाला अनुग्रह देत, तर कुणाला काही उपदेश करीत. स्वामीजींच्या ह्या विविध कृतीत बऱ्याच वेळेला व्यवहार असायचा, तर काही प्रसंगी सहज अशी एखादी यौगिक सूचकता असावयाची. मला ह्या गोष्टी हळूहळू समजू लागल्या होत्या. त्यातीलच ह्या 2 गोष्टी. रत्नागिरी जिल्ह्यातील केळे गावी स्वामींची एक सख्खी बहीण असते. त्यांचं नाव अक्का. वयोवृद्ध अक्कांचा नातू चिरंजीव श्रीहरी देसाई याचा विवाह झाला. काही दिवसांनी स्वामींचा हा नातू आणि नातसून पावस मुक्कामी स्वामीजींच्या दर्शनास म्हणून आली. स्वामीजींच्या बहिणीचा नातू, तसं पाहिलं तर नातं लांबचंच. स्वामी संन्यासी नव्हते आणि गृहस्थीसुद्धा नव्हते. तसा विचार केला तर माझ्या मते तरी ते सर्व असून काही नसल्यासारखे असेच होते. परंतु त्यांनी व्यवहार सोडला नव्हता आणि प्रेमाचा त्यागही केला नव्हता. एथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती, अशी ज्ञानेश्वरीतील शिकवण स्वामीजींच्यात पूर्णपणे मुरली होती. स्वामींचा हा नातू आणि नातसून आत स्वामींच्या खोलीत दर्शनास म्हणून गेली. त्या दाम्पत्याचं दर्शन वगैरे झालं मात्र आणि स्वामींनी आपल्या सेवेकऱ्याला सांगून एक नारळ, हिरव्या रंगाच्या बांगड्या इत्यादी वस्तू आणवल्या. एक पाकिट घेतलं, त्यात काही पैसे घातले, प्रसादाची एक पुडी तयार केली. असं सर्व करून झाल्यावर स्वामींनी आपल्या त्या नातसूनेला जवळ बोलावलं आणि त्या सर्व वस्तू त्या मुलीच्या स्वाधीन करीत स्वामी तिला म्हणाले, आता तुम्ही घेता तसं 70 सेंटीमीटर हिरवं कापड घे आणि चोळी शिवून घाल. आशीर्वाद. असा हा सुंदर व्यवहार स्वामींनी त्यावेळी पाळला होता. रीत अनुसरली होती आणि आपल्या नातसुनेचा भावपूर्ण आणि पारंपरिक असा बहुमान केला होता. यानंतरचा प्रसंग. हा आंबा घ्या, दोघांनी कापून खा. 1967 साल. त्या साली माझ्या धाकट्या बंधूंचा विवाह झाला. विवाहानंतर अगदी थोड्या दिवसातच माझे बंधू पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनास म्हणून गेले होते. त्यावेळची घडलेली ही गोष्ट. त्या नवदाम्पत्यास स्वामींनी सकाळीच खोलीत दर्शनास म्हणून बोलावलं. त्यांच्याशी थोडंसं बोलणं वगैरे केलं. नंतर एक केळं माझ्या बंधूंच्या हाती देत स्वामीजी त्यांना म्हणाले, हे दोघं घ्या. स्वामींच्या खोलीत असं हे घडलं होतं. माझे बंधू आणि भावजय नंतर स्वामींच्या खोलीबाहेर आली होती. ओटीवर बसली होती. काही वेळ निघून गेला होता. माझे बंधू
ते केळं पिशवीत ठेवण्यास म्हणून आपल्या पत्नीजवळ देत होते, ते केळं पिशवीत ठेवताना माझी भावजय माझ्या बंधूंना अगदी हळू आवाजात म्हणाली, मला केळं आवडत नाही. सकाळी अशी ही घटना घडली होती. त्या दिवशी स्वामींच्या दर्शनास बरीच मंडळी आली होती. माझे बंधू भावजय नंतर दुपारच्याच गाडीनं रत्नागिरीस परतणार होती. दुपारी 3-3:30चा सुमार. निघायच्या वेळेस दर्शन घ्यायचं या उद्देशानं हे दाम्पत्य पुन्हा एकदा स्वामींच्या खोलीत गेलं. स्वामींनी सेवेकऱ्यास एक आंबा आणायला सांगितला. सेवेकऱ्यानं बाहेरून एक आंबा आणला. माझ्या बंधूंच्या हाती तो आंबा देत स्वामी त्यांना म्हणाले, केळं असू दे, हा आंबा घ्या, घरी दोघांनी कापून खा. माझे बंधू नंतर पुणे मुक्कामी परत आले. झालेला हा सर्व प्रकार त्यांनी मोठ्या गमतीनं आणि सहजगत्या असा मला सांगितला. मी त्यांना म्हटलं, विजोबा, चांगलं झालं नाही असं व्हावयास नको होतं. या सर्वाचा अर्थ मला माझ्या गूढ चिंतनात समजला होता, परंतु एवढंच बोलून त्यावेळेस मी तरी गप्प बसलो होतो. पुढे 1969ची गोष्ट. अशाच एका सायंकाळी माझी पुतणी डॉक्टर कुंदा भट माझ्याकडे आली. मला म्हणाली, सौ आशा अडली आहे, मूल आडवं आलं आहे, शस्त्रक्रिया करावी लागेल, तर तू हॉस्पिटलमध्ये चल. मी तिला म्हटलं, तुम्ही डॉक्टर मंडळी घाई करता, शस्त्रक्रियेचा निर्णय उगाच घेता. अगं पहिलीत करणीला वेळ हा लागायचाच. माझ्या पुतणीशी त्यावेळेस असं हे सर्व मी बोललो होतो. नंतर तिच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलो होतो. ती परिस्थिती तशीच होती. शस्त्रक्रिया करावीच लागली होती. मुलगी झाली होती. पुढे माझ्या ह्या भाऊजाईच्या आणखी एका प्रसूतीत अशीच एक मोठी शस्त्रक्रिया झाली. दुसरी पण मुलगीच झाली. पुढे 1971 साल उजाडलं होतं. तिसऱ्या प्रसूतीची वेळ आली होती. ह्या खेपेस सर्जरी किंवा नो सर्जरी असा प्रश्न मुळी उरलाच नव्हता. प्रश्न होता तो हा मुलगा की मुलगी. सौंच्या बाळणपणातील शस्त्रक्रियांना हे माझे बंधू कंटाळले होते. खर्चाचाही प्रश्न होताच, त्यातून मुलगा व्हावा ही इच्छा होतीच. अशा या परिस्थितीत ते एकदा सहजच माझ्याकडे आले आणि म्हणाले, ह्या खेपेस स्वामींना काही प्रार्थना कर. मी म्हटलं, प्रार्थना कसली करतोस? स्वामींचे शब्द फक्त स्वामीच बदलू शकतात. आता ते कोणाशी तसे बोलतही नाहीत. खोलीत शिरकावसुद्धा मिळणं कठीण आहे. त्यातून हा प्रश्न त्यांच्याकडे कोण नेणार? हां, एक व्यक्ती आहे. स्वामींना ती मोकळंसं पत्र लिहू शकते, त्यांच्याशी मोकळं बोलू शकते, इतर पातळीवर सुद्धा त्यांच्याशी कम्युनिकेशन साधू शकते. आणि ती व्यक्ती म्हणजे तीर्थरूप मामा, म्हणजेच ल.रा. फडके, स्वामी अमलानंद. तू त्यांच्याकडे जा. ह्या बाबतीत नंतर माझे बंधू आमच्या मामांकडे गेले. मामांनी स्वामींना काहीतरी पत्र लिहिलं होतं, त्याला काहीतरी सांगितलं होतं आणि आमच्या बंधूंच्या पत्नीची ती तिसरी प्रसूती नंतर सुलभ आणि अनायासे होऊन मुलगा झाला. असे प्रसंग, असे स्वामी या 9व्या प्रकरणातील हा होता भाग 21. उद्या ऐकूया याचा भाग 22. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.